नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात घ्यावयाची काळजी. सौंदर्याची व्याख्या ही आपल्या त्वचेवरून सुरू होते. त्वचेच्या रूपाचं आणि विविध छटांचं वर्णन हे फार पूर्वीच्या काळापासून आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे. यशोमती मैया से बोले नंदलाला, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. त्वचेच्या विविध छटा जरी असल्या तरी त्वचा आरोग्यपूर्ण असणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये आपण त्यांसाठी जास्तच त्रासदायक ठरतं. आणि म्हणूनच सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहाराचा समावेश घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहाराचा बदल घडवला पाहिजे, याविषयी आज आपण माहिती घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील ज्येष्ठ सोरायसिस होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर राजेंद्र सोनवणे हे होमिओपॅथी MD आहेत. लंडनमधून DI होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन व उपचार करत आहेत. आजपर्यंत 19,000हून अधिक सोरायसिस पीडित रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेले संशोधन व सोरायसिसवरील मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शक हो, सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात घ्यावयाची काळजी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहेत: 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधला की एक्सटेन्शन नंबर 642 किंवा एक्सटेन्शन नंबर 652 हा नक्कीच डायल करावा. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून जास्तीत जास्त प्रश्न आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण जेव्हा हिवाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे सोरायसिस रुग्णांनी ह्या विषयावर जेव्हा बोलणार आहोत, तेव्हा सर्वप्रथम मला सांगा की सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक सामान्यपणे आढळून येणारा त्वचा रोग आहे. हा जो त्वचा रोग आहे हा कुठल्याही इन्फेक्शन किंवा संसर्गामुळे न होता त्वचेच्या पेशीचं जे पुनरुत्पादन आहे हे 15 ते 20 पटीने वाढल्यामुळे ही जी वाढलेली त्वचा आहे ही शरीरावर जास्तीची त्वचा मृत पेशींच्या द्वारे खवल्याच्या स्वरूपात किंवा कोंड्याच्या स्वरूपात गळत असते. त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. सोरायसिस हा पूर्ण शरीरावर, नखामध्ये, सांध्यांमध्ये सगळीकडे होऊ शकतो. सोरायसिस हा बघितल्यावरच तज्ञ डॉक्टरांना कळतो. पण विशेषतः सोरायसिसचे जे निदान आहे हे खूप कठीण आहे. आणि सोरायसिसची सुरुवात ही एका साध्या लक्षणाने होते. उदाहरणार्थ डोक्यात कोंडा. आता डोक्यात कोंडा जो आहे हा साधं लक्षण आहे, पण याच्यावर जर दुर्लक्ष झालं तर सोरायसिस डोक्याच्या पासून शरीरावर पसरायला लागतो आणि त्यावेळेला त्याचा उपचार कठीण होतो. त्यामुळे आपण काही स्लाइड्स बघूया की सोरायसिसची सुरुवात ज्यावेळेला डोक्यात होते त्यावेळेला कसं असतं. डोक्यात होणारा जो कोंडा आहे असा हा प्रकारे कोंडा असतो. केस बाजूला केल्यावर लक्षात येतं की या ठिकाणी हा कोंडा आहे, किंवा हे बघा संपूर्ण केस काढल्यावर लक्षात येईल की हा सोरायसिस हा साधा कोंडा नाहीये. साधा कोंडा जो असतो हा पिवळ्या रंगाचा असतो, हा पांढऱ्या रंगाची जाड त्वचा असते. त्याच्यानंतर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे, हा इतर कुठलाही आजार नाहीये. बऱ्याच वेळेला या आजारामध्ये साधारणतः शॅम्पूज वगैरे, कंडिशनर, तात्पुरता उपाय केला जातो आणि तो परत येतो. पण अशा प्रकारची जर सोरायसिसची लक्षणं असतील, अशा प्रकारची लक्षणं असतील तर निश्चित हा सोरायसिस आहे. या पूर्ण केस लहान केल्यावर पण लक्षात येतं. किंवा स्त्रियांमध्ये आपण ज्या वेळेला केस थोडे मागे येतो तर कानाच्या खाली ही त्वचा आलेली असते. हा सामान्य कोंडा आणि हा सोरायसिस आहे. आणि हळूहळू हा जो सोरायसिस आहे हा हाताचे कोपर आणि गुडघे इथली त्वचा सुद्धा जाड होते, त्याच्यात खाज येते आणि त्याच्यातून त्वचा गळायला लागते. त्यावेळेला हे निदान निश्चित होतं की हा सोरायसिस आहे, हा कोंडा नाहीये. आणि सोरायसिस हा जो त्वचा रोग आहे हा दीर्घकालीन त्वचा रोग आहे, हा वारंवार होणारा त्वचा रोग आहे. हा पूर्णपणे दुरुस्त होत नाही असा एक गैरसमज आहे. अर्थात तो दुरुस्त व्हायला कठीण पण आहे.
तर ही जी सोरायसिसची सुरुवात आहे, या सुरुवातीच्या काळात जर सोरायसिसचं आपण निदान केलं आणि योग्य उपचार केला तर त्याचं जे पुढचं सोरायसिसचं वाढणं किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी होतात. त्यामुळे सोरायसिसचं त्वरित आणि अर्ली डायग्नोसिस हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आणि सोरायसिस विषयी तुम्ही सांगितलंच की हा एक त्वचा विकार आहे. सोरायसिसचे काही प्रकार आहेत का? हां, तर सोरायसिसचे जे प्रकार आहेत, सोरायसिस बऱ्याच वेळेला असाच दिसतो असं नाही, वेगवेगळ्या प्रकार दिसतो. सगळ्यात कॉमन जो सोरायसिसचा प्रकार आहे त्याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो. आपण स्लाइड्समध्ये बघूया. प्लाक सोरायसिस जे असतात याच्यामध्ये त्वचेवर मोठे मोठे चट्टे येतात आणि ह्या चट्ट्यांमधून प्रचंड प्रमाणात खाज येत असते आणि हा जो सोरायसिस हा जवळजवळ 80% रुग्णांमध्ये आढळून येतो आणि हा सोरायसिस तसा दुरुस्त व्हायला सोपा पण असतो, पण हा दिसायला थोडा भयानक दिसतो. हे जे चट्टे आहेत हे साधारणतः चेहऱ्यावर किंवा साधारणतः पाठीवर, पोटावर, मांड्यांवर, गुडघे आणि हाताचे कोपर या ठिकाणी येतो आणि हा जो सोरायसिस आहे याच्यात त्वचा जाड होते, प्रचंड खाज येते आणि त्वचा गळण्याचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त असतं. याला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. असं आपल्याला प्रश्न आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. योगेश प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार योगेश, बोला. हॅलो हॅलो हॅलो, बोला. योगेश, विचारा प्रश्न. मॅडम, आईला 20 वर्षापासून हॅलो हा, बोला. 20 वर्षापासून सोरायसिस होता सर. हा, तर आता ती बरं झालेलं आहे, पण खाजू येते अंगाला. हा, कुठे कुठे आहे सोरायसिस त्यांना? हा, म्हणजे पोटावर, पाठीवर असं उठत होतं, काटिंग कशी रगडती. बर, काय उपचार घेतला आपण? हा सर, होमिओपॅथिकचा उपचार चालू आहे. बर बर, आणि आता फक्त कमी झालेला आहे? हा, कमी झालेला आहे, पण खाजू येते. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता आपण जो प्रकार बघत होतो त्याच प्रकारतला सोरायसिस यांना, ज्याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो, त्यांनी होमिओपॅथिक उपचार घेतलाय, त्यांना फरकही पडलेला आहे. पण त्यांचं महत्वाचं म्हणजे त्यांना खाज येते, हे महत्वाचं लक्षण आहे. सोरायसिसमध्ये सोरा या शब्दाचाच अर्थ असा आहे इचिंग, आणि अतिशय त्रासदायक जे लक्षण आहे सोरायसिसचं ते खाज आहे. आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला त्वचा कोरडी होते त्यावेळेला ही खाज येणं जास्त असते. त्यांना फरक पडलाय, पण खाजीच्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. विशेषतः मॉइश्चरायझर म्हणजे व्हाईट पेट्रोलियम जेली, कुठल्याही प्रकारचं तेल, हे जी मॉइश्चरायझर लावायची पद्धत आहे ही आंघोळीनंतर लगेच 2 ते 3 मिनिटाच्या आत, आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य आहे तसं हिवाळ्यामध्ये सुद्धा जास्त वेळ लावायला पाहिजे. 2 वेळा तर निश्चितच, की आंघोळीनंतर लगेच आणि रात्री झोपताना. आणि हे जे मॉइश्चरायझर आहेत हे जेवढे थिक लावणार तेवढे चांगले असतात. उदाहरणार्थ व्हाईट पेट्रोलियम जेली हे थिकर आहे, लोशन आहे, किंवा ऑइल्स असतात. पण लोशन, ऑइल्स आणि क्रीम्स याच्यापेक्षा जेलीज आहेत हे खूप चांगले असतात, हे लावायला पाहिजे आणि याच्याने खाज कमी होते. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे खाज कमी होण्यासाठी लोशन्स वापरतात त्याचप्रमाणे त्यांनी शरीरातून पाण्याचं जे प्रमाण आहे हे वाढवलं पाहिजे. पाणी आणि श्वास, त्याच्याने खाज कमी होईल आणि ते दुरुस्त पण लवकर होते. सर, आणि अनेक वेळेला असं बघण्यात येतं की खाज जेव्हा येते तेव्हा कुठच्याही वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ कंगवा आहे किंवा इतरही चमचा वगैरे कोणतीही गोष्ट, पेन आहे, हे घेऊन खाजवलं जातं, तर हे कितपत योग्य आहे? नाही, ज्या ज्या वेळेला खाज येते त्यावेळेला शरीरामध्ये काही प्रकारचे केमिकल सिक्रेट होतात आणि हे तुम्हाला अतिशय इरिटेट करतात नर्व्हजला, त्यामुळे खाज ही संवेदना येते. ही इतकी बऱ्याच वेळेला असते की आपण ते खाज टाळू शकत नाही. पण ही जी तीव्र खाज आहे ही टाळण्यासाठी तर तुम्ही सुरुवातीला थोडंसं खाजण्यापेक्षा हळूवार चोळायचं असतं स्किनला, आणि ह्या चोळल्यामुळे तुम्हाला जर 15-20% बरं वाटेल. त्यावेळेला स्वतःच्या मनाच्या खंबीरपणाने ती प्रयत्न करा की खाजवू नका. असं जर तुम्ही केलं तर पुन्हा येणारी जी खाज आहे ती जास्त वेळाने येईल. पण तुम्ही खाजायचा प्रयत्न केला, तुम्हाला बरं वाटेल आणि त्यावेळेला तुम्ही इंजुरी करणार. नखांचा वापर, चाकू, सुऱ्या अशा गोष्टी लोक वापरतात आणि त्या इंजुरीमुळे काय होतं की त्वचेला इजा होते. इजा होणे आणि दुरुस्त होणे जखम ही एकच प्रक्रिया आहे सोरायसिसची आणि जखमेची. त्याचप्रमाणे त्यासोबत त्वचेमध्ये इन्फेक्शन पण होतात आणि इन्फेक्शन झालं की परत सोरायसिस वाढतो. त्यामुळे सोरायसिस नियंत्रणासाठी मी जे सांगितले ते उपाय आणि अधिक स्वतःच्या मनाचा खंबीरपणा हे महत्वाचं आहे. बरोबर, निश्चितच. अपर्णा मोरे पुढचा प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हा, अपर्णा, विचारा, प्रश्न विचारा. हो, हा, शॅम्पू केला तरी कोंडा निघत नाही. बर, आणि पूर्ण डोक्यावर कोंडा आहे? हो हो. कधीपासून आहे? 2-3 वर्ष झाले. शॅम्पू केला तरी निघत नाही. काय उपाय केलाय?
नाही, शॅम्पू हेड अँड शोल्डर वापरत आहे मी, तेवढंच. बरं, ठीक आहे, ओके. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतायत? नाही, हेड अँड शोल्डर्स. ओके, ठीक आहे. साधारणतः त्यांचं प्रश्न असा आहे की शॅम्पू केल्यावरही कोंडा निघत नाही. सोरायसिसचा जो कोंडा असतो ती त्वचा जाड झालेली असते आणि ती जी त्वचा आहे ती खूप थिक असते आणि ते नुसत्या शॅम्पूने ते निघणारा तो कोंडा नाहीये किंवा तो कोंडा नाही, तो सोरायसिस आहे. तर साधारणतः डोक्याची जी स्काल्प सोरायसिस आहे त्याची काळजी घेताना पहिल्यांदा मी सांगेल की शॅम्पू जे वापरतायत त्यांनी कुठल्याही प्रकारचा अँटी डॅन्ड्रफ किंवा केमिकल युक्त शॅम्पू वापरू नये, तर त्यांनी माइल्ड शॅम्पू वापरावा. कारण अशा प्रकारचे शॅम्पू, असं डॅन्ड्रफ म्हणून जे शॅम्पू वापरले जातात ते सोरायसिसच्या स्किनला जास्त इरिटेट करतात, सोरायसिस वाढतो. म्हणून सोरायसिसच्या रुग्णांनी शॅम्पू वापरावा, पण तो जो शॅम्पू आहे तो माइल्ड किंवा सौम्य वापरावा. दुसरी गोष्ट अशी की शॅम्पू करण्याच्या अगोदर साधारणतः 1 ते 2 तास अगोदर कुठल्याही प्रकारचं तेल डोक्यामध्ये लावायला पाहिजे. ते रात्री लावून न ठेवता फक्त 2 तास अगोदर लावायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 तासानंतर शॅम्पू करायचं आहे. शॅम्पू केल्यानंतर ती ज्यावेळेला त्वचेच्या तेलामुळे त्वचा ती डॅन्ड्रफ बाजूला होईल त्यावेळेला ती बरीचशी त्वचा त्याच्यातून निघून जाईल. पण शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर किंवा कुठलं तरी ऑइल हे लावायला पाहिजे, कारण त्वचा ही कोरडी झालेली असते. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला येणारा जो डॅन्ड्रफ आहे तो कमी येईल. या पद्धतीने जर त्यांनी आठवड्यातून किमान 2 वेळा केस व्यवस्थित स्वच्छ केले आणि केस जर लहान ठेवलेत तर त्यांचा जो आहे सोरायसिसची तीव्रता कमी होईल. त्यासोबत त्यांनी औषधही उपचार करायला पाहिजे. म्हणजे औषध आणि मी सांगितलेली केसांची काळजी, या दोन्ही गोष्टी जर केल्या त्यांनी तर निश्चितच त्यांना फायदा होईल. निश्चित सर. आणि मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की कॉमनली हा कानाच्या मागे केसांमध्ये होत असतो, मग पुढे जाऊन पायाला, नीजना, एल्बोजना, पोटावर होत असतो. इतर कुठे हा सोरायसिस होऊ शकतो का? आता आपण जो प्रकार बघितला हा बघितला प्लाक सोरायसिस. आता सगळे सोरायसिस असे दिसतात असं नाहीये. तर सोरायसिसचे वेगवेगळे प्रकार आणि ते दिसायला पण वेगळे आहेत. त्यामुळे दुसरा एक प्रकार आपण बघूया, गटेड सोरायसिस. याच्यामध्ये आपण स्लाइडमध्ये बघूया. गटेड सोरायसिस हा साधारण तरुण लोकांमध्ये आढळतो, वयाच्या 30 वर्षाच्या आत. याच्यामध्ये लहान लहान पुटकळ्या येतात, गटेड म्हणजे पाण्यासारख्या असतात त्या, आणि त्या संपूर्ण शरीरावर येतात. विशेषतः हा जो सोरायसिस आहे हा कुठल्या तरी घशाच्या इन्फेक्शन नंतर, तापानंतर, मलेरियानंतर येतो आणि कधी कधी हा त्या अँटीबायोटिक्सने जातो पण. तर हा जो गटेड सोरायसिस लहान मुलं आणि तरुण लोकांमध्ये आढळतो. याच्यामध्ये जी त्वचा आहे साधारणतः छाती, पाठ, हात आणि पाय आणि डोक्यांमध्ये अशा पुटकळ्या येतात. हा सामान्य सोरायसिसपेक्षा वेगळा आहे आणि या सोरायसिसचा विषय असतं की हा लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळतो आणि त्याच्यामध्ये सोरॅटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता ही जास्त असते. बरोबर. इतर कोणते प्रकार असतात? त्याच्यानंतर अजून एक क्वचित आढळणारा जो प्रकार आहे त्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो. आपण स्लाइड बघूया. एरिथ्रोडर्मिक म्हणजे क्वचित आढळतो, याला पूर्ण त्वचेला सूज येते आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्वचा गळत असते. हा एक सिव्हिअर टाईप ऑफ सोरायसिस आहे. या सोरायसिसमध्ये हा जरी क्वचित असं आढळला तरी रुग्ण दगावण्याची शक्यता असते, कारण याच्यामध्ये भरपूर त्वचा आणि शरीरातलं पाणी कमी होतं, प्रोटीन्स कमी होतात आणि त्यामुळे रुग्णाला कधी कधी ऍडमिट करावं लागतं आणि त्याला दगावण्याची शक्यता असते. तर या रुग्णाला याने पाण्याचं जे नियंत्रण आहे शरीरामध्ये, पाणी आणि क्षार हे ज्या वेळेला व्यवस्थितरित्या त्याला दिलं गेलं असेल, त्याचं नियंत्रण केलं गेलं असेल तर रुग्ण हा लवकर दुरुस्त होऊ शकतो आणि दगावणार नाही किंवा त्याची जी प्रकृती ती लवकर दुरुस्त होईल. म्हणजे असाही प्रकारचा सोरायसिस असतो ज्याला कधी कधी हॉस्पिटल ऍडमिशन घ्यावे लागतात. इतर कोणत्या प्रकारचे सोरायसिस? त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार जो आहे ज्याला आपण म्हणतो इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स म्हणजे हा सोरायसिस जो आहे हा साधारणतः शरीराच्या ज्या ठिकाणी फोल्ड्स आहेत, उदाहरणार्थ ॲक्सेलरी फोल्ड किंवा काखेत, जांघेत किंवा स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, आपण स्लाइड बघूया की याला आपण म्हणतो इन्व्हर्स सोरायसिस. विशेषतः जाड लोकांमध्ये ज्यावेळेला स्किन फोल्ड्स असतात त्या ठिकाणी हा सोरायसिस जास्त आढळतो आणि स्थूलतेमुळे हा सोरायसिस जास्त होणार आहे. या सोरायसिस विषय असतं की जांघेमध्ये, काखेमध्ये या ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स वारंवार होत असते, तर त्याच्यानंतर सुद्धा हा सोरायसिस होतो आणि या सोरायसिस सोबत फंगल इन्फेक्शन्स होतात. उदाहरणार्थ इतर लोकांना ज्यावेळेला आपण सांगतो की त्या ठिकाणी मॉइश्चराईज करावा, तर या लोकांनी मॉइश्चराईज न करताना ही जी त्वचा आहे ही हवेशीर आणि कोरडे ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये कुठली तरी पावडर किंवा अँटी फंगल पावडर लावायला पाहिजे. हे एक वेगळं आहे. म्हणजे शरीरामध्ये कुठेही फोल्ड्स असतील तिकडे हा इन्व्हर्स सोरायसिस होऊ शकतो आणि फंगल इन्फेक्शनच्या बरोबर किंवा फंगल इन्फेक्शनच्या आधी आणि नंतर सुद्धा होऊ शकतो. आपल्याला बुलढाण्यावरून पुढचा प्रश्न आलेला आहे. घाणेकर प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार सर. माझ्या डोक्यातून आणि छातीतून मी कोंडा येतो सर. टकलं केल्यानंतर बी कोंडा येतो आणि कानाच्या पाठीमाग आणि हाताच्या पाठीमाग बी सर. बरं, म्हणजे कोपरावर पण आहे. ठीक आहे. धन्यवाद गाडेकरजी. बोला.
यांना जो सोरायसिस आहे हा स्काल्प सोरायसिस आहे आणि आपण जो बघितला प्लाक सोरायसिस पण आहे, कानाच्या पाठीमागे आलेला आहे. म्हणजे आताची सोरायसिसची सुरुवात झालेली आहे. आपण जे काही त्यांना सांगितलंय मॉइश्चरायझर लावा, केस लहान ठेवा, शॅम्पू कंडिशनरने स्वच्छ करा, हे सगळं जर त्याने काळजी घेतली आणि होमिओपॅथिक औषध घेतली तर निश्चितच त्यांना फरक पडेल. सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे, सोरायसिसचे विविध प्रकार कोणते आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. विशेष रुग्णांबद्दल सुद्धा माहिती करून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. त्वचेला मॉइश्चरायझिंग करणं फार महत्त्वाचं आहे. तसंच पोटातून सुद्धा मॉइश्चराइज होणं म्हणजेच स्नेह वाढवणं सोरायसिस रुग्णांना अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आजची आरोग्य टिप ह्या विषयाचीच आहे. आरोग्य टिप काय आहे ते पाहूया. शरीराला बाहेरून मॉइश्चराइज ठेवलं पाहिजे, आतूनही स्नेह महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच सोरायसिस रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार 1 चमचा साधं खोबरेल तेल सकाळी नक्की प्यावं. सर, आपण विविध प्रश्नांना आता उत्तर दिली, तसंच विविध प्रकारच्या सोरायसिसचं सुद्धा तुम्ही वर्णन केलं. इतरही काही सोरायसिसचे प्रकार आहेत. आपण म्हटलो की सोरायसिस हा कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे होत नाहीये. पण सोरायसिसमध्ये एक प्रकार आहे ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. पस्ट्युलर म्हणजे पस. तर सोरायसिसमध्ये आपण स्लाइड बघूया. पस्ट्युलर सोरायसिस आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही. याच्यामध्ये हा जो पस आहे हे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे जे फोड येतात त्याच्यामध्ये स्टराईल आहे आणि ह्याच्यामध्ये एक पस किंवा डेड सेल्स असतात. तर हा जो पस्ट्युलर सोरायसिस आहे हा संपूर्ण शरीराला होणार आहे. हा सुद्धा एक सिव्हिअर प्रकार आहे, काही दिवसात किंवा काही तासात होणारा प्रकार आहे. हा पस्ट्युलर सोरायसिस आपण स्लाइड बघतोय. होमिओपॅथीने पस्ट्युलर सोरायसिस पण दुरुस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो एक प्रकार आहे तो आहे प्लांटर सोरायसिस. ज्यावेळेला सोरायसिस तळहात आणि तळपायाला होतो त्यावेळेला तळहात तळपायाची त्वचा जाड होते, त्याला तडे पडतात, कधी कधी त्याचे इन्फेक्शन होतात. आणि ही जी आहे ही प्लांटर सोरायसिस आहे. हा प्लांटर सोरायसिस हा जो प्रकार आहे हा सगळ्या वयोगटात होतो. आपण आता लहान मुलगा बघतो, या लहान मुलाला प्लांटर सोरायसिस सिव्हिअर झालेला आहे. याचे तळहात आणि तळपाय बघा हे जाड झालेले आहेत, त्याच्यातून भरपूर प्रमाणात त्वचा गळते आहे. तर हा जो प्लांटर सोरायसिस आहे हा सुद्धा इतर सोरायसिसपेक्षा दुरुस्त व्हायला जरा जास्त वेळ लागतो. त्याप्रमाणे अजून एक प्रकार ज्याला आपण म्हणतो नखांचा सोरायसिस. सोरायसिस नखांमध्ये पण होतात. नखांमध्ये ज्यावेळेला सोरायसिस होतो त्यावेळेला नखांमध्ये खड्डे पडतात, ते काळे होतात किंवा नखं पिवळी होतात किंवा नष्ट पण होतात. तर हा नखांचा सोरायसिस आहे. ज्याप्रमाणे सोरायसिसमध्ये नखांना जाडपणा येतो, अतिशय अवघड होतात, नखं कडक होतात आणि ती तुटायला पण कठीण असतं किंवा कापणं कठीण जातं, हे नखांचा सोरायसिस आहे. तर सोरायसिस हा सांध्यांमध्ये पण होतो. ज्यावेळेला सोरायसिस सांध्यांमध्ये होतो त्याला आपण सोरायटिक आर्थरायटिस असं म्हणतो. म्हणजे सोरायसिस हा संपूर्ण त्वचेवर, नखांवर आणि सांध्यांवर पण होतो. सांध्यांवर होणारा जो सोरायसिस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तळहात म्हणजे बोटं, हाताची आणि पायाची बोटं यांना सूज येते आणि ही सूज अतिशय जास्त प्रमाणात असते. आणि तळहात तळपायांची आपल्या बोटांची जी सूज आहे याच्याने जास्त वेळ जर त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर हे फ्यूज होतात, ही वेडी वाकडी होतात, आपण बघितलं आहे. आणि ही पुन्हा कधी सरळ होत नाही. म्हणून सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे आणि सांध्यांचे व्यायाम हे हलक्या प्रकारचे करत राहायला पाहिजे ज्याच्यामध्ये फ्यूज होणार नाहीत. सर, आणि सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? आता साधारणतः बरेचसे आजार आहे आपण असं बघतो की हिवाळा हा आरोग्यदायी असतो, पण सोरायसिस रुग्णांसाठी हिवाळा हा त्रासदायक असतो. साधारणतः हिवाळ्यातच सोरायसिस सुरुवात होते किंवा ज्या ज्या रुग्णांना सोरायसिस आहे त्या रुग्णांचा सोरायसिस हिवाळ्यात वाढतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिस रुग्णांना मी सांगेल की हिवाळ्यामध्ये ज्यावेळेला सोरायसिस होतो तर सगळ्यात काळजी घ्यायची महत्त्वाची गोष्ट अशी की पहिली आपण स्लाइड बघूया की सोरायसिस रुग्णांनी आपली जी उपचार आहे हा नियमित उपचार घ्यावा. सोरायसिस हा दीर्घकालीन उपचार असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष होतो, पण हिवाळ्यामध्ये ज्यावेळेला सोरायसिस वाढतो त्यावेळेला त्यांनी त्वरित आपले उपचार नियमित करायचे, डॉक्टरांना भेटायचं आहे आणि काय काळजी घ्यावी, कुठला उपचार घ्यावा हे बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असतं की हिवाळा आला की आपण जास्तीत जास्त गरम पाणी वापरतो आंघोळीला. तर सोरायसिस रुग्णांनी हे गरम पाणी जास्त वापरू नये, कारण त्यांची जी त्वचा आहे ही लिव्हिंग स्किन आहे, डेड स्किन नाही आहे आणि जास्त त्वचा जी ती भाजली जाऊ शकते. म्हणून सोरायसिस रुग्णांनी आंघोळीला गरम पाण्यापासून लांब राहायचं आहे. अतिशय कोमट पाणी वापरायचं, जास्त गरम पाणी वापरू नये, त्याच्याने त्यांची त्वचा ही जळू शकते किंवा त्याला अपाय होऊ शकतो आणि सोरायसिस वाढू शकतो.
तर जास्त गरम पाणी न वापरता किंवा कमी पाणी वापरायचं आहे. लॉंग शॉवर्स गरम पाण्याचे जे आपल्याला सुखदायक वाटतात हिवाळ्यामध्ये, ते मात्र कालांतराने तुमच्या शरीरातलं पाणी कमी करून सोरायसिस वाढवू शकतात. तर सोरायसिस रुग्णांनी गरम पाण्यापासून लांब राहायला पाहिजे, कमी गरम पाणी वापरायला पाहिजे. ही फार महत्वाची टिप आहे, कारण हिवाळा म्हटलं, थंडी म्हटलं की आपल्याकडे गरम पाणी वापरण्याचा जास्त प्रघात असतो. अतिशय महत्वाची टिप आता सांगितलेली आहे. आपल्याला सर पुढचा प्रश्न आलेला आहे. भागवत तावडे प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम हा बोला. की मला सर मानेवरती खाज येते आणि जेनेटिकल एरियामध्ये सुद्धा खाज येते आणि मानेवर असे गोल रिंग टाईपचे चट्टे पडलेले आहेत सर. बर बर ठीक ठीक ठीक. यांना सोरायसिस असण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यांनी मानेवर आणि ग्रॉइन्समध्ये त्यांना रिंग टाईप आले. तो रिंगवर्म असा आजार असू शकतो, पण कधी कधी सोरायसिस सुद्धा रिंगवर्म सारखा दिसतो. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याचे योग्य इलाज करावा किंवा योग्य निदान करावं आणि त्याचा उपचार घ्यावा. सर, आणि हिवाळ्यात अजून कोणती काळजी घेतली पाहिजे? आंघोळीच्या बाबतीत आपण बघितलं त्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये आपण एक स्लाइड बघूया की बऱ्याच वेळेला हिवाळ्यामध्ये हवा थंड असते आणि त्या थंड हवेमध्ये बाष्प कमी असतं. तर ज्या वेळेला हवेत बाष्प मिसळा, म्हणजे थंडी असल्यामुळे त्वचा कोरडी होते, त्याचं कारण असं आहे की हवेतलं बाष्प कमी असतं आणि त्यामुळे आपल्या त्वचेमधलं जे बाष्प आहे ही बाहेर हवा शोषून घेते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये मी रुग्णांना सांगेल की बाष्प निर्माण करणारं, उदाहरणार्थ आपण ब्युटी पार्लरमध्ये वाफ तयार करणार असतं, याला आपण ह्युमिडिफायर असं म्हणतो. जे अतिशय थंड प्रदेशातले देश आहेत त्यांच्यामध्ये एक यंत्र असतं, त्याला आपण ह्युमिडिफायर असं म्हणतो. आपल्याकडे ह्युमिडिफायर कमी असतात, एअर कंडिशनमध्येच असतात बऱ्याच वेळेला. तर ह्युमिडिफायरची जास्त गरज आहे. साधारणतः तुम्ही एक पाणी उकळत ठेवलं आपल्या बेडरूममध्ये तरी सुद्धा ते बाष्प होईल आणि त्या बाष्पीभवनामुळे किंवा हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण वाढलं तर तुमची जी त्वचा आहे ही कोरडं होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तर हवेतलं बाष्प हे वाढायला पाहिजे. ह्याच्या बऱ्याच वेळेला याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा बरेच लोक जे एअर कंडिशनरमध्ये काम करतात तर एअर कंडिशनरमध्ये सुद्धा हवेतलं बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे त्वचा ही जास्त कोरडी होते, त्वचेच्या आतलं बाष्प बाहेर जातं. त्यासाठी बाष्पीभवन व्हायला पाहिजे, हवेमध्ये बाष्प पाहिजे, ह्युमिडिफाईंग करायला पाहिजे. तर ही एक काळजी हिवाळ्यामध्ये आपण घ्यायला हवी. हिवाळ्यातलं जे शुष्क हवामान आहे त्याच्या विरुद्ध बाष्प निर्माण करणं हे सोरायसिस रुग्णांना अतिशय लाभदायक आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. जालन्यावरून प्रश्न विचारतायत राजश्री पाटील. हॅलो. हॅलो. हा विचारा प्रश्न. हो, विचारू का? माझा 13 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याच्या डोळ्यांवर कोंडा येतो का त्याबद्दल? बरं, अजून डोक्यात पण कोंडा आहे त्याचा. डोक्यातून येतो, डोळ्यावर येतो, अजून कुठून येतो? डोळ्यावर. डोळ्यावर म्हणजे भुवयांमधून येतोय का? पापण्यांवर. हा ठीक आहे. ओके ओके ठीक हो. आता यांचं 13 वर्षाचा मुलगा आहे. याला साधारणतः कोंडा जसा डोक्यामध्ये होतो तसं तो भुवयांवर होतो किंवा बऱ्याच वेळेला आयलिड्सवर पण सोरायसिसची सुरुवात होते. तर ही सोरायसिसची सुरुवात असण्याची शक्यता आहे आणि त्यांनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं. वय 13 वर्ष आहे. साधारणतः या वयामध्ये पण अलीकडे सोरायसिसची सुरुवात व्हायला लागलेली आहे. तर त्यांनी योग्य उपचार करावा, मॉइश्चरायझर लावावं, त्याचे प्रमाण कमी होईल. आणि सोरायसिससाठी तर होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार आहेत लहान मुलांमध्ये घेतले तर, आणि त्यांना उपाय होऊ शकतो. सर, भरपूर मॉइश्चरायझर लावावं का हिवाळ्यामध्ये सोरायसिस रुग्णांनी? आता तिसरं महत्वाचं सोरायसिस रुग्णांनी काय काळजी घ्यायची असेल तर सोरायसिससाठी सगळ्यात महत्वाचा उपाय आपण स्लाइड बघूया की मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझर. तर सोरायसिस रुग्णांनी लावायचं नाहीये, तर मी मराठीत म्हणेल की त्यांनी चोपडायचं आहे. की सोरायसिस रुग्णांनी इतक्या भरपूर प्रमाणात लावायला पाहिजे. आंघोळीनंतर लगेच 3 मिनिटाच्या आत लावायला पाहिजे. मॉइश्चरायझर हे जेवढं जाड असेल तेवढं चांगलं, पण साधारणतः सकाळच्या वेळेला जर तुम्ही कुठलं तरी लोशन लावलं तर ते लवकर ऍब्सॉर्ब होतो, त्याचा परिणाम कमी असतो. पण रात्री झोपताना तरी त्यांनी कुठल्या प्रकारचं व्हाईट पेट्रोलियम जेली हे संपूर्ण शरीरावर लावायचं आहे, हे टिपायचं आहे आणि भरपूर प्रमाणात लावायचं आहे की त्वचा ही तेलकट व्हायला पाहिजे इतकं. जर मॉइश्चरायझर त्यांनी लावलं तर त्याच्याने काय होणार की त्वचेच्या आतलं जे पाणी आहे ते लॉक होणार आहे आणि बाहेर जाणार नाही आणि त्वचा ही मऊ राहणार आहे. मॉइश्चरायझरचा दुसरा फायदा असा आहे की जी जास्तीची त्वचा कोरडी झालेली आहे ती सहजप्रमाणे अलग होते आणि खाजेचं प्रमाण पण कमी होतं. तर मॉइश्चरायझर हे लावणं हे दिवसातून कमीत कमी 2 वेळा
आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, ज्या ज्या वेळेला त्यांची त्वचा कोरडी किंवा त्यांना इरिटेट वाटेल, त्या वेळेला त्यांनी मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे. तर मॉइश्चरायझर लावणं खूप महत्वाचं आहे. सोरायसिसच्या रुग्णांनी आपण आता म्हणतो की हिवाळ्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची, तर हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे आपण वापरतो, तर लोकरीचे कपडे बऱ्याच वेळा टोचतात ह्या सोरायसिसच्या रुग्णांना, तर ह्यांनी वापरावेत का ते? आता सोरायसिस हिवाळ्यामध्ये आपण एक स्लाइड बघूया की थंडीपासून संरक्षण हे महत्वाचं काय. जेवढी थंडी होईल त्वचा कोरडी होईल. आणि लोकरीचे कपडे जे आहेत हे मात्र सोरायसिस रुग्णांनी वापरू नये. कारण असं आहे की लोकरीचे कपडे त्यांच्या त्वचेला इरिटेट करतात. तर त्यांनी कॉटनचे कपडे वापरावे, सैलसर कॉटनचे कपडे, इव्हन जास्त फिट किंवा टाईट कपडे वापरू नये, जीन्स किंवा डेनिम्स वापरू नये की जे त्यांच्या त्वचेला अपाय करू शकतात, इंजुरी करू शकतात. तर सैलसर सुती कपडे वापरायचे आणि एकावर एक अनेक प्रकारचे थर वापरायचे. त्याच्याने सुद्धा त्यांना थंडीपासून संरक्षण होईल. निश्चितच रुग्णांनी हिवाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे, याचबरोबर सोरायसिसच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे, सोरायसिस हा अनुवंशिक आहे का, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण सरांकडून घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. सोरायसिसच्या रुग्णांनी हिवाळ्यात कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती घेतोय. पण सर, तुमच्याकडे काही असे विशेष रुग्ण आलेले का जे दिसताना अतिशय कठीण आहे हाताळायला केस, पण तुम्ही यशस्वीपणे हाताळले? आता आपण एक रुग्ण बघूया. विशेष रुग्ण असा आहे की हा जो रुग्ण आहे याला मी प्रत्यक्ष बघितलेला नाहीये. तर साधारणतः हा खूप बेंगलोरचा रुग्ण आहे. हा 40 वर्षापासून बेड रिडन होता आणि त्याच्या एका नातेवाईकाने फक्त मोबाईलवर मला त्याचे फोटो दाखवलेले आहेत. हा उपचारापूर्वीचा फोटो आहे आणि 3 महिन्याच्या उपचाराच्या नंतर आहे. तर हा याच्या अगोदरचा जो फोटो आहे तो मी दाखवू शकत नाही, कारण त्यावेळेला तो बसलेला नाही, तो झोपलेला होता. तर अशा अवस्थेमध्ये तो आहे आणि केवळ त्यांनी मला फोटो दाखवले. त्याच्यानंतर त्यांनी ईमेलद्वारे मी जी माहिती विचारली ती माहिती दिली आणि मी त्याला न बघता जी औषध दिलेले आहे त्याचे जे परिणाम आहेत 3 महिन्यानंतर आपण बघूया की त्याच्यामध्ये त्याचं संपूर्ण शरीर चांगलं झालेलं आहे. त्याची दाढी सुद्धा त्याने केलेली आहे आणि एक बघा की त्याची राहण्याची जी आहे जागा ती पण बदलली आहे. तो अतिशय चांगल्या ठिकाणी स्वच्छ आणि व्यवस्थित राहायला लागला. त्याचे कपडे बदलले, तर त्याच्या जीवनाची जीवनशैली सुद्धा बदललेली आहे. आणि हा रुग्ण गेल्या 40 वर्षापासून मॉडर्न सायन्सचे उपचार घेऊन सुद्धा दुरुस्त न झालेला आहे. आणि हे होमिओपॅथीचं एक विशेष आहे की रुग्ण न बघता सुद्धा, कारण अलीकडे बऱ्याच वेळेला रुग्ण लांब असतात, दुसऱ्या देशात असतात किंवा खूप लांबवर असतात, त्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही. अशा रुग्णांचा सुद्धा होमिओपॅथीद्वारे लांबून उपचार केला जाऊ शकतो. हे एक सोरायटिडचं वैशिष्ट्य आहे. निश्चितच. म्हणजे आणि हे फार महत्त्वाचं सांगितलं की समाजामध्ये या रुग्णांना पुन्हा मिसळता येणं हे सुद्धा त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे ना सर? हो, त्याच्यामुळे उलट त्याच्या पुढच्या उपचाराला मदत होणार आहे. कारण पहिल्यांदा औषधामुळे त्याला मिळालेला उपचार फरक आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवनशैलीमध्ये जो बदल झाला आहे त्याच्यामुळे पुढच्या औषधांचा जो आहे त्यांचा उपयोग हा अधिक फास्ट होणार आहे. कारण सकारात्मक मनोवृत्ती झालेली आहे. असं आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. बीडवरून प्रश्न विचारतायत युवराज मुंडे. नमस्कार. बोला. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की सोरायसिस झाल्याच्या नंतर तो 100% बरा होऊ शकतो का, आणि बरा झाल्याच्या नंतर वापस परत होऊ शकतो का? धन्यवाद, चांगले प्रश्न विचारले. साधारणतः सोरायसिस बद्दल हा खूप मोठा गैरसमज आहे की सोरायसिसवर उपचार नाही आहेत आणि सोरायसिस कधीही बरा होत नाही. सोरायसिस उपचार करण्यासाठी कठीण निश्चित आहे, त्याला वेळ हा निश्चित लागतो, पण तो दुरुस्त होत नाही हा खूप मोठा गैरसमज आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की जी कन्व्हेन्शनल मेडिसिन्स आहे किंवा ज्याकडे आपण पहिल्यांदा जातो त्यामध्ये बऱ्याच वेळेला मी असं म्हणतो की औषधाचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे आजारापेक्षा भयानक आहे आणि दिवसेंदिवस आजार वाढत जातो आणि औषधांची तीव्रता वाढत जाते आणि एक दिवस औषधं काम करत नाहीत. या उलट होमिओपॅथिक शास्त्रानुसार जर आपण उपचार केला तर होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना किंवा जो तुम्ही पहिल्यांदा होमिओपॅथिक शास्त्राकडे जेवढ्या लवकर येणार तितक्या लवकर तुमची उपचाराची खात्री किंवा उपचाराची जी सिद्धता आहे किंवा उपचाराचं जे पर्सेंटेज आहे ते वाढतं. तो सोरायसिस दुरुस्त होत नाही हा गैरसमज आहे. गेल्या 29 वर्षापासून आजपर्यंत 19,000 पेक्षा जास्त रुग्णांवर आपण उपचार केले आहेत आणि ते दाखवलेलं आहे की सोरायसिस उपचार होऊ शकतो. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगितली की दुसरा प्रश्न असा आहे की पुन्हा बरा झाल्यावर पुन्हा होतो का? तर सोरायसिस हा एक सायक्लिक आजार आहे, म्हणजे तो एकदा दुरुस्त होतो पुन्हा येतो आणि पुन्हा येतो. पण साधारणतः सोरायसिसच्या
ट्रीटमेंटमध्ये आपण असं आढळतो कन्व्हेन्शनल मेडिसिनमध्ये की सोरायसिस पहिल्यांदा अतिशय लहान भागावर येतो, त्याचा उपचार होतो, मग परत तो वाढत जातो, परत उपचार होतो, परत वाढत जातो आणि दरवेळेला तो जास्तीत जास्त होत जातो. या उलट ज्यावेळेला तुम्ही होमिओपॅथीकडे येतात त्यावेळेला तुमचा सोरायसिस जो दुरुस्त होणार आहे तो पहिल्यांदा दुरुस्त होणार आहे, दुसऱ्यांदा येईल, पण दुसऱ्यांदा येताना तो कमी प्रमाणात येईल, त्याच्यापेक्षा तिसऱ्यांदा अजून कमी प्रमाणात येईल, त्याच्यापेक्षा पुढे गेल्यावर कमी, असा कमी कमी होत जाईल, पुन्हा येणार नाही असं नाही. आणि ज्या वेळेला असं आढळून येतं होमिओपॅथिक डॉक्टरला की 6 महिनेपर्यंत नवीन सोरायसिस आला नाही आणि वर्षभरामध्ये त्याला पूर्ण दुरुस्त झालेला आहे आणि दुसरा जो एपिसोड आहे साधारण हिवाळ्यात होणारा किंवा उन्हाळ्यात होणारा तो आलेला नाहीये, त्यावेळेला औषधं बंद करून पुन्हा सोरायसिस येतो का नाही हे बघायला पाहिजे. अशा प्रकारे 1.5 वर्षामध्ये जर सोरायसिस बिना औषधाने आला नाही, कुठलंही एक औषध न घेता, तर आपण निश्चित सांगू शकतो की सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त झालाय. असे शेकडो रुग्ण आहेत होमिओपॅथीमध्ये की अशा प्रकारे त्यांना पुन्हा सोरायसिस आला नाही, 10 15 वर्ष झालेली आहेत. सर, मग हे सिद्ध झालेलं आहे. होमिओपॅथीने जेव्हा आपण सोरायसिस ट्रीटमेंट करत असतो तर कधी कधी आजार पहिल्यांदा वाढतो का? हा, सोरायसिसचा आजार कधी कधी होमिओपॅथिक याच्यात वाढतो. याचं कारणच आहे की ज्या वेळेला सोरायसिस वाढायचं कारण असे की अगोदर जर त्यांनी काही उपचार घेतलेले आहेत तो सोरायसिस तो प्रतिकार शक्तीचा आजार आहे आणि सोरायसिसच्या उपचारामध्ये प्रतिकार शक्ती दाबून टाकणारी अशी औषधं असतात, उदाहरणार्थ स्टिरॉइड्स वगैरे औषधं होते की जी प्रतिकार शक्ती दाबून टाकतात. आणि ज्यावेळेला होमिओपॅथीकडे येणार आहे त्यावेळेला होमिओपॅथी प्रतिकार शक्तीचं संतुलन करणार आहे. ही जी दाबलेली प्रतिकार शक्ती ज्या वेळेला औषधं त्याची पहिली बंद करण्यात येतील त्यावेळेला त्या औषधं बंद केल्यामुळे त्याचा जो आजार आहे तो ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये आतमध्ये शरीरामध्ये जो दाबून ठेवला जातो तो बाहेर येणार आहे. तो होमिओपॅथिक औषधाने आलेला नाहीये आणि तो बाहेर आल्याशिवाय त्वचेवर आल्याशिवाय त्याचा उपचार होऊ शकत नाही. आणि हे वाढलेलं जे होमिओपॅथी हे कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की होमिओपॅथिक औषधं जी ही प्रतिकार शक्ती सुदृढ करतात, दाबून टाकत नाही, तिची ताकद वाढवतात. ही जी वाढलेली ताकद प्रतिकार शक्तीची ही रोग लक्षणांच्या वाढलेल्या लक्षणांमधील प्रदर्शित होते आहे आणि म्हणून हे जे रोग वाढतो त्याच्यासाठी घाबरायचं कारण नाही. कालांतराने तो कमी होणार आहे, निश्चित कमी होणार आहे आणि होतो. बरोबर सर. आणि सोरायसिस नियंत्रणासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता आपण जसं सोरायसिस चे आपण वेगवेगळे प्रकार बघितले किंवा सोरायसिस नियंत्रणासाठी काय करायचं ते बघितलं. आपण आता परत बघूया की आता आपण सोरायसिससाठी दैनंदिन याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांची स्लाइड आपण बघूया की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे. की मॉइश्चरायझर हे 3 प्रकारचे असतात, लोशन असतात आणि पेट्रोलियम जेली असतात. तर लोशन ही पातळ असतात पण ती कमी उपयोगी, ती साधारणतः दिवसा वापरावीत, पण पेट्रोलियम जेली ही रात्री वापरायला पाहिजे आणि हे भरपूर प्रमाणात वापरला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की खाजेवर नियंत्रण. सोरायसिसच्या रुग्णांना खाज ही अतिशय त्रासदायक लक्षण आहे आणि ही खाज इतकी प्रचंड प्रमाणात असते की बऱ्याच वेळेला ती खाज जोपर्यंत ते चाकू किंवा कंगवा किंवा असं काही कठीण शार्प इन्स्ट्रुमेंट वापरत नाही तोपर्यंत कमी होत नाही. पण हे वापरणं चुकीचं आहे कारण हे वापरत असताना ते त्वचेला इंजुरी करत असतात आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी इन्फेक्शन कुठले तरी जंतू आतमध्ये टाकत असतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि परत सोरायसिस वाढू शकतो. तर त्यांनी खाजेवर नियंत्रण करायला पाहिजे. खाजेवर नियंत्रणासाठी मी सांगितले की त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, पण मॉइश्चरायझर हे जे आहे हे डेड स्किनवर लावणार आहे. डेड स्किनवर मॉइश्चरायझरचा जो इफेक्ट आहे तो फक्त काही तासाकरता 3 ते 4 तास आहे. एकदा मॉइश्चरायझर त्वचेवरून निघून गेलं की परत स्किन होणार आहे, परत तुम्हाला मॉइश्चरायझर लावणार आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की तुमची त्वचा आतून मॉइश्चरायझ व्हायला पाहिजे तर आतून मॉइश्चरायझ होण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. पाणी पिल्याने आतून त्वचा तुमची मऊ होणार आहे किंवा मॉइश्चरायझ होणार आहे. आणि पाणी हे हिवाळ्यात जात नाही म्हणून साधं कोमट पाणी प्यावं. त्याचप्रमाणे केवळ पाणी पिऊन उपयोग नाही तर क्षार पाहिजे, म्हणून सगळ्या प्रकारच्या मिक्स व्हेजिटेबल आणि त्याचे सूप जर घेतले तर त्याच्यातून त्यांना क्षार मिळतील, त्याच्याने सुद्धा तुमची त्वचा मॉइश्चरायझ होणार आहे. सर, मला पुढचा प्रश्न आलेला आहे. विलास प्रश्न विचारत आहेत वर्ध्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा. हा, तर मॅडम माझ्या मुलीचा म्हणजे 4 वर्ष झाले आहे, तर डोक्यामध्ये कोंडा येते तिच्यामध्ये. किती वय किती तिचं? बोला. आणि डोक्यामध्ये कोंडा निर्माण होते आणि बसलं का ते जशानं तसं म्हणजे पुन्हा डबल होते. वय किती आहे मुलीचं? आणि माझ्या मुलीचं आहे, माझी मुलगी आहे आता 18 वर्षाची. तर दवाखाने भरपूर 4 वर्ष दवाखाने केले का तशांत होते सर.
आणि बर. चेहऱ्यावर थोडे काळे डाग येतात. अजून दुसरीकडे कुठे आहे शरीरावर? हा सर. अजून दुसरीकडे कुठे खाज येते, कोंडा होतो नाही, डोक्या व्यतिरिक्त? दुसरीकडे कुठेच नाही सर. बर, ठीक. आणि डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही असं. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल त्यांची मुलगी आहे 18 वर्षाची आहे. हा, तर 18 त्यांनी वर्षाची आहे. तर त्यांनी पहिल्यांदा केस लहान ठेवावेत, योग्य प्रकारे स्वच्छता, तेल आणि शॅम्पू लावायला पाहिजे, ही काळजी घ्यायला पाहिजे. ही काळजी घेतल्यानंतर निश्चितच त्यांचं जी तीव्रता कमी होईल. चेहऱ्यावर काळे डाग येत आहेत, निश्चित काळे डाग आहेत की काय ते डॉक्टरांना बघितल्यावर कळेल, पण बहुतेक हा स्काल्प सोरायसिस आहे आणि स्काल्प सोरायसिसचे त्यांनी योग्य होमिओपॅथिक उपचार घेतला आणि मी जी सांगितली ती काळजी घेतली तर निश्चितच ती लवकर बरी होईल. रोगप्रतिकार शक्ती हे सोरायसिसचं मूळ कारण आहे का? सोरायसिस अनुवंशिक आहे का? अशा या विविध प्रश्नांवर आपण सरांचं मार्गदर्शन घेऊया. मात्र कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचं वेळ झालेली आहे माहिती घ्यायची. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 22 जानेवारी 2017 रात्री 8 वाजता. हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार. सहभाग डॉक्टर रोहित साने. ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे hello.drdkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमाच्या दरम्यान करू शकतो, नाहीतर ईमेलद्वारे आलेल्या प्रश्नांना आम्ही नंतर वेगळे उत्तर नक्कीच देऊ आणि त्याची दखल सुद्धा घेऊ. सर, जेव्हा आपण म्हणतोय की सोरायसिसच्या रुग्णांनी नियंत्रणासाठी काय करावं याविषयी पुढे काय सांगाल? हां, आता आपण एक स्लाइड बघूया. सोरायसिसच्या रुग्णांनी जसं मी सांगितलं की पाण्याचा जो वापर आहे हे जास्त गरम पाणी वापरायचं नाहीये आणि कोमट पाणी वापरायचं आहे. पण ज्यांच्याकडे टब असेल त्या ठिकाणी ते थोडा वेळ टबमध्ये भिजू शकतात कोमट पाण्यामध्ये. त्यांनी कुठल्याही प्रकारचं इप्सम सॉल्ट, डेड सी सॉल्ट किंवा काही प्रकारचे तेल असतात, तिळाचा तेल वगैरे, हे टाकून त्यांनी भिजायला पाहिजे. ते भिजल्यानंतर त्यांची त्वचा जी आहे डेड स्किन ही बाहेर जाईल आणि त्याच्यानंतर आंघोळ करून 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ भिजायचं नाहीये आणि हे त्यांना फायदेशीर होऊ शकेल. त्याच्यानंतर सोरायसिस रुग्णांना सूर्यप्रकाश हा अतिशय फायदेशीर असतो. त्यांनी साधारणतः 15 ते 20 मिनिट कोवळ्या उन्हात जर ते बसलात तर त्यांना फायदा होईल. त्यांची जी त्वचा आहे ती वाढण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल, त्वचा निर्माण होण्याचं, आणि त्याचप्रमाणे त्यांना व्हिटॅमिन डी पण मिळणार आहे. पण जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशात किंवा प्रखर सूर्यप्रकाश सोरायसिस रुग्णांना टाळला पाहिजे. किंवा जे रुग्ण सूर्यप्रकाशात जास्त असतात त्यांनी काही प्रकारचे सनस्क्रीन लोशन्स पण वापरायला पाहिजे. कारण जसं सूर्यप्रकाश फायदेशीर आहे तर जास्त आणि प्रखर सूर्यप्रकाश तेवढाच अपायकारक आहे. म्हणून 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ सूर्यप्रकाशात सोरायसिस रुग्णांनी थांबू नये. त्याच्यानंतर सोरायसिस रुग्णांनी ताणतणाव टाळायला पाहिजे, कारण ताणतणावामुळे सोरायसिस वाढतोय. त्यांनी एकटे राहू नये, चिंता टाळाव्यात, हे एक महत्त्वाचं आहे. वाईट सवयी, उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला लोकांना थंडीपासून संरक्षण म्हणून धूम्रपान आणि मद्यपान करतात. तर या दोन्ही वाईट सवयी याच्यामुळे सोरायसिस वाढतो. धूम्रपानामुळे निश्चितच वाढतो आणि मद्यामुळे त्वचा कोरडी होते, ड्राय होते. आपल्याला जरी वाटत असेल उष्णता, पण त्याच्यामुळे शरीरातलं जे उष्णता कमी होते आणि ड्राय होते. तर या दोन्ही गोष्टी वाईट सवयी आहेत, हे टाळायला पाहिजेत. त्याचप्रमाणे सोरायसिस रुग्णांनी रोज व्यायाम करायला पाहिजे आणि साधारणतः ताणतणाव टाळण्यासाठी त्यांनी योगासन आणि ध्यान जर केले तर निश्चितच ताणतणाव कमी होतील. तर ह्या सगळ्या प्रकारच्या काळजी त्यांनी हिवाळ्यात घ्यायला पाहिजे. त्याच्याने सोरायसिस रुग्णांना खूप फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी समतोल आहार पण घ्यायला पाहिजे सोरायसिस रुग्णांनी. तर ह्या सगळं जर त्यांनी सोरायसिस रुग्णांनी केलं तर निश्चितच त्यांचा सोरायसिस नियंत्रणात राहील आणि हिवाळ्यात वाढणारा सोरायसिस कमी होईल आणि उपचाराचा अधिक फायदा होईल. सर, आणि स्टिरॉइड शिवाय सुद्धा रोगमुक्ती होऊ शकते का? हो, आता आपण काही स्लाइड्स बघूया विशेष रुग्णांचे. आपण जसं बघितलं की हे सगळे जे विशेष रुग्ण आहेत हे आपण दुरुस्त केलेले आहेत फक्त होमिओपॅथिक औषधाने. आणि होमिओपॅथिक औषधाने दुरुस्त करण्यात मी सांगेल की अशा प्रकारचे रुग्ण ना बऱ्याच वेळेला प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये स्टेरॉइड्स वापरण्यात येतात. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे रुग्ण आपण दुरुस्त करतो, होमिओपॅथीने करतो, त्यावेळेला होमिओपॅथीवर आरोप करण्यात येतो की आपण यांना स्टेरॉइड्स वापरली. तर स्टेरॉइड्स न वापरता केवळ होमिओपॅथिक औषधाने स्टेरॉइड्स सारखे रिझल्ट्स त्यांना मिळतात. तर ही जी होमिओपॅथिक औषधाने काही महिन्यामध्ये हा रुग्ण दुरुस्त झालेला आहे. आणि हा रुग्ण अन्यथा याच्यासाठी स्टेरॉइड्स वापरण्यात येतात इतर ठिकाणी. स्टेरॉइड्स न वापरताना म्हणजे स्टेरॉइड शिवाय रोगमुक्ती, आणि ही जी आहे ही कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन आहे, हे एक विशेष आहे. त्याप्रमाणे अजून आपण काही रुग्ण बघूया की जे आपण होमिओपॅथीने दुरुस्त केलेले आहेत, की हे सिव्हिअर रुग्ण आहेत
यांना कुठल्याही प्रकारची बाह्य मलमळ न देता केवळ अंतर्गत होमिओपॅथिक उपचाराने आपण दुरुस्ती केलेली आहे. ही आपण बघतोय की स्त्री आहे, भरपूर प्रमाणात प्लाक सोरायसिस आहे. त्याच्यानंतर या रुग्णाला संपूर्ण शरीरावर पस्ट्युलर सोरायसिस होता. हा एक इन्व्हर्स सोरायसिसचा प्रकार आहे. हा एक सोरायसिस बघा पूर्ण त्याच्या शरीरावर जे आहे चेहरा विद्रूप झालेला आहे, तो चांगला झालेला आहे. हा एक पस्ट्युलर सोरायसिस आहे. हे सगळे जे रुग्ण आहे केवळ हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आपण जो सिव्हिअर प्रकार बघितला हा होमिओपॅथीने पूर्ण दुरुस्त झालेला आहे. ही सगळी सोरायटिटमध्ये आपण दरवेळेला सोरायसिस रुग्णांचे पूर्ण फोटो घेऊन ते कशा प्रकारे दुरुस्त होत आहेत आणि त्याच्यानंतर औषध बंद करून सुद्धा पुन्हा सोरायसिस येत नाही हे आपण सिद्ध केलेलं आहे. ही सगळी जी रुग्ण आहेत ही आपण होमिओपॅथीने सोरायटिटमध्ये दुरुस्त केली. सोरायसिसचं कारण हे अनुवांशिकता सुद्धा असतं का सर? सोरायसिस हा प्रतिकार शक्तीमध्ये झालेल्या बदलामुळे होणारा आजार आहे आणि प्रतिकार शक्ती ही अनुवंशिक आहे. तर सोरायसिस हा निश्चितच अनुवंशिक आहे, पण सोरायसिस जरी अनुवंशिक असला तरी तो होतोच असं नाही. सोरायसिस अनुवंशिक असला तरी तो होण्या अगोदर त्याला काही ट्रिगर फॅक्टर्सची आवश्यकता आहे. ही जी ट्रिगर फॅक्टर्स आहे ही काही टाळता येण्यासारखी. उदाहरणार्थ सोरायसिसचं सगळ्यात महत्त्वाचं ट्रिगर फॅक्टर आहे मानसिक ताणतणाव. साधारणतः सोरायसिसची जरी अनुवंशिकता किंवा प्रवृत्ती एखाद्याच्या शरीरात असली तरी त्याच्या आयुष्यामध्ये कुठला तरी असा एक ट्रिगर फॅक्टर येतो ताणतणाव, त्याच्यानंतर सोरायसिस प्रकट होतो. म्हणून त्याला आपण प्रकट कारण असं म्हणतात. तर ही जी काही प्रकट कारण आहे जशी मानसिक ताणतणाव आहे त्याप्रमाणे आहारामधले काही बदल ही सुद्धा, उदाहरणार्थ आपण बघितलं की स्मोकिंग आणि अल्कोहोल ह्या ज्या वाईट सवयी आहेत ही सुद्धा सोरायसिसच्या प्रकट कारण आहेत. त्याचप्रमाणे सोरायसिसच्या प्रकट कारणामध्ये स्थूलता जेवढी जास्त असेल तेवढी सोरायसिस होण्याची शक्यता जास्त असते. तर स्थूलतेचं नियंत्रण करायला पाहिजे. त्याप्रमाणे काही अन्नपदार्थ जंक फूड्स जी आहेत, उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये ग्लुटीन आहेत, बर्गर्स आहेत, पिझ्झास आहेत, याच्यामध्ये ग्लुटीन जास्त प्रमाणात असतं, की अशा प्रकारची फास्ट फूड खाल्ल्याने सुद्धा सोरायसिस होण्याची जी आहे ती प्रवृत्ती वाढते. त्याप्रमाणे प्रोसेस आणि प्रिझर्व्ड फूड जी असतात याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह येते हे सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर्स आहेत. तर हे जे ट्रिगर फॅक्टर्स हे सोरायसिसची ज्यांना अनुवंशिकता आहे त्यांना अशा प्रकारच्या पदार्थ आल्यावर सोरायसिस वाढू शकतो. ही टाळायला पाहिजे. बरोबर. हिवाळ्यामध्ये सोरायसिसच्या रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीचाच आपला आरोग्य सल्ला आहे. काय आहे तो पाहूया. हिवाळ्यात आंघोळ करताना पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे ग्लिसरीन मिसळावं. आंघोळीनंतर मऊ टॉवेलने अंग हळूवार पुसावं. आंघोळीनंतर 5 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि लोकरी कपड्यांच्या आत मऊ कॉटनचे कपडे घातल्यामुळे सोरायसिस रुग्णांना लोकरीमुळे त्रास होणार नाही आणि हाच आजचा आरोग्य सल्ला आहे. याच कार्यक्रमाचा पुन्हा प्रक्षेपण तुम्ही बघू शकता गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. रोगप्रतिकार शक्ती हे सोरायसिसचे एक मूळ कारण आहे. आता तुम्ही अनुवंशिकतेविषयी सुद्धा सांगितलं, ह्या विषयावर काय सांगाल सर? सोरायसिस अनुवंशिकता असला तरी होतो असं नाही. साधारणतः आपण स्टॅटिस्टिक्स असं आहे की सोरायसिस जर एका पालकात असेल तर सोरायसिस होण्याची जी शक्यता आहे ही 15 ते 16% आहे. दोन्ही पालकात असेल तर 50% आहे आणि दोन्ही पालकात सोरायसिस नसेल तरी सुद्धा सोरायसिस होण्याची शक्यता 10%. म्हणजे जनरल पॉप्युलेशन्समध्ये 10% रुग्णांमध्ये सोरायसिस होण्याची शक्यता आहे. पण अनुवंशिकता असल्याने सोरायसिस होतो असं नाहीये. त्याला अनेक जोड कारणांची किंवा प्रकट कारणांची गरज आहे. ती प्रकट कारणं जर टाळली तर आपण सोरायसिस टाळू शकतो आणि सोरायसिसची तीव्रता कमी करू शकतो. ही सगळी माहिती आपण जर योग्य प्रकारे घेतली तर निश्चितच सोरायसिसच्या नियंत्रणासाठी खूप मदत होते. सर्व प्रकट कारणं कोणती आहेत? सोरायसिसची प्रकट कारण आपण बघितलं की साधारणतः ताणतणाव, वाईट सवयी, मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, अपूर्ण झोप, त्याचप्रमाणे जी जंक फूड्स आहेत अनेक प्रकारचे प्रोसेस प्रिझर्व्ड फूड्स, ग्लुटीन, ही सगळी जी अन्न पदार्थ आहेत ही जास्त प्रमाणात घेणे हे सोरायसिसच्या
प्रगट करण्यामध्ये जास्त महत्वाचं कारण आहे. तसा हा विषय खूपच विस्तृत आहे. अनेक प्रश्न अजूनही आमच्या मनात आहेत. थोडक्यात मला काही प्रश्नांची उत्तरं द्या सर. सोरायसिस हा संसर्गजन्य रोग आहे का? नाही, सोरायसिस संसर्गजन्य नाहीये. सोरायसिस हा वैयक्तिक अस्वच्छतेमुळे होतो का? नाही, सोरायसिस वैयक्तिक अस्वच्छतेमुळे होत नाही. सोरायसिसची सोरियाट्रिट होमिओपॅथिक ट्रीटमेंट लहान मुलांकरता उपयुक्त आहे का? हो, लहान मुलांकरता विशेष उपयुक्त आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगाच्या औषधांबरोबरच सोरायट्रिट होमिओपॅथी औषधही सोरायसिस रुग्ण घेऊ शकतो का? हो, सोरायसिस उपचारामध्ये त्या इतर औषधांसोबत सोरायसिससाठी होमिओपॅथिक उपचार घेता येतात. सोरायसिस रुग्णांना औषधोपचार सुरू केल्यानंतर किती काळानंतर उपचार मिळतो? साधारणतः सोरायसिस रुग्णात 3 ते 4 महिन्यामध्ये सोरायसिसमध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि 2 ते 3 वर्षामध्ये सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. सर, होमिओपॅथिक औषधांमध्ये एक प्रश्न विचारला जातो की काही काळानंतर औषधांचा वास येत नाही किंवा वास वगैरे बदलतो, मग ह्याच्या एफिकसीमध्ये काही फरक पडतो का? सोरायसिस उपचारामध्ये जी होमिओपॅथिक औषधं वापरण्यात येतात त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, लिक्विड आणि गोळ्या. तर गोळ्या ह्या माध्यम आहेत, लिक्विड ही औषधे जे गोळ्यांमध्ये टाकण्यात येतं. कालांतराने गोळ्यांच्या सेंटरमध्ये औषध असतं आणि म्हणून होमिओपॅथिक डॉक्टर चघायला सांगतात. त्यामुळे औषधांचा वास जरी आला नाही तरी सोरायसिसमध्ये होमिओपॅथिक औषधांची जी उपयुक्तता आहे ती निश्चितच असते. सर, निश्चित जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? सोरायसिस उपचार होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार आहेत. निश्चितच योग्य उपचार आणि योग्य आहार त्यांनी योग्य काळजी घेतली तर सोरायसिस लवकर दुरुस्त होऊ शकतो. सोरायसिसमध्ये निराश होण्याचं काही एक कारण नाही. मस्त गुलाबी थंडी असते हिवाळ्यामध्ये आणि उबदार पांघरुणात बाहेर पडायला सकाळी अजिबात कोणालाही आवडत नाही. मात्र ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे आणि विशेष करून सोरायसिस रुग्णांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं फार महत्त्वाचं आहे आणि कोवळ्या उन्हातच व्यायाम करून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्या सोरायसिसवर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमातून आपल्याला अतिशय सकारात्मक संदेश सोरायसिसच्या रुग्णांसाठी मिळालेला आहे. डॉक्टर आर एस सोनवणे असं मी इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी सोरायसिसच्या विषयी माहिती दिली, हिवाळ्यातील काळजीविषयी माहिती दिली, त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.